हॅलो नमस्कार, कसे आहात सर्वजण? मस्त आहात ना? मस्तच राहा. मी राधिका स्वागत करते आपल्या सर्वांचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे शनिवार आणि माझी तयारी चालली होती शाबूची खिचडी बनवायची आणि एका साईडला डाळ खिचडी पण बनवायची होती. तर आज काही चपात्या बनवणार नव्हते मी, तर एका साईडला भात घातला अगोदर आणि नंतर म्हणलं शाबूची खिचडी बनवायची. त्याच्यासाठी मी शेंगदाण्याचं कूट अगोदरच करून ठेवलं होतं आणि शाबू पण मी रात्री भिजत घातला होता. तर रात्री भिजत घातला की शाबू छान भिजतो आणि मऊ पण होतो, त्यासाठी मग मी रात्री भिजत घातला. आणि नंतर मग इथं शाबू भिजल्यानंतर त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट आणि हे काय म्हणतो आपण मीठ त्याच्यामध्ये टाकून ठेवलं. तर हे रात्री मी दही लावलं होतं, तर म्हणलं उद्या शाबूच्या खिचडीसोबत वगैरे खायला येईल. आणि रव्याचा उत्तप्पा बनवायचा होता. तर ज्या वेळेस मी बनवते तर त्या वेळेस म्हणजे असा परफेक्ट तर काही बनतच नाही. तर म्हणलं चला अजून एकदा बनवून बघूया आणि टेस्ट छान लागते, फक्त एवढंच की बनवता येत नाही मला एवढा परफेक्ट. तर म्हणलं चला आज बनवून बघूया एकदा. तर इथं मी खिचडी मिरच्या नव्हत्या त्याच्यामुळं मी तांबडे तिखट शाबूमध्ये घातले. आता जास्त काही दुसरं काय घातलं नाही, बटाटे वगैरे काय घातलं नाही. अगोदरच वेळ झाला होता आणि सारामृताचं वाचन पण करायचं होतं, म्हणजे 17 अध्याय वाचले होते. नंतर मग मी शाबू वगैरे बनवायचं म्हणलं आणि दुपारच्या नंतर वाचायचं. तर शाबू करून ठेवला एका साईडला आणि इकडं उत्तप्याची तयारी चालली होती. तर कांदा टोमॅटो घेतला आहे आणि आता एकच टोमॅटो घेतले, कांदा पण एकच घेतला आहे. आता जास्त बनवायला काय जमते का नाही एवढं माहीत नव्हतं, म्हणलं अगोदर थोडंच बनवून बघायचं. आता टोमॅटो पण घेतले पण त्यातला अर्धच मी चिरले आणि एक कांदा घेतला आहे. त्याच्यासोबत एक छोटीशी शिमला मिरची पण होती, तर ती पण त्याच्यामध्ये ॲड करून बघूया म्हणलं. तर हे आता सगळं चिरून घेते आणि इकडं भात पण कुकरमध्ये ठेवला. आता कुकरचं ना आमचं टोपण खराब झाले, त्याच्यामुळे मी त्याच्यावरती प्लेट झाकली आणि जे साईडला एक होल असतं तर त्याच्यामध्ये जे म्हणजे काय लावलेलं असतं तर ते निघून गेलं, त्याच्यामुळे ते खराब झाला. तर इथे शाबू बनवून झाला, खिचडी बनवून झाली. आता खिचडी म्हणजे मुगाच्या डाळीची आणि तांदळाची खिचडी, म्हणजे भात आपण मसाले भात थोडक्यात. तर ती बनवली आणि हा डब्बा दुकानात द्यायचा होता त्यासाठी मग मी भरून ठेवला आहे. त्याच्यानंतर हे दही मी रात्री लावलं होतं. तर आता रव्याचा उत्तप्पा बनवायचा म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये दही घालायला पाहिजे, म्हणजे आंबूस असं आंबटपणा येतो त्याला. तर आता मी तर थोडासाच रवा घेतला आहे, त्याच्यामध्ये दही मिक्स केलं. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि 10 ते 15 मिनिटच नंतर मग बनवायला घ्यायचे. तर आता मी इथं 10 ते 15 मिनटासाठी ठेवलं होतं आणि नंतर मी सारामृताचं वाचन केलं आणि नंतर मग इकडं बनवायला आले. तर हे सगळं चिरून ठेवलेलं त्याच्यामध्ये मिक्स केलं. आता त्याच्यामध्ये मिरच्या चिरून ठेवल्या होत्या, तर मिरच्या काय नव्हत्या, तर डबा न्यायला येताना म्हणलं येता मिरच्या पण घेऊन या. मग आणल्या होत्या मिरच्या, तर त्याच्यामध्ये आता मिरच्या मिक्स केल्या, थोडंसं मीठ टाकलं त्याच्यानुसार. आता मला असं वाटतंय थोडंसं पाणी याच्यामध्ये जास्त झाले, तर बघू म्हणलं आता जमतंय का बघा, अगोदर ट्राय करून बघावं म्हणलं. तर आता हे सगळं मिक्स करून घेते. आणि अगोदर पण मी रव्याचा उत्तप्पा बनवायचं पण असा काही पूर्ण बनत नव्हता चांगला, म्हणजे तुटायचा मधूनच. त्याच्यामुळे म्हणलं चला, पण खायला टेस्ट छान लागते म्हणून मग म्हणलं बनवूया. तर आता हे जे सगळं भांडी आहेत तर आता हे सगळं धुवायला ठेवते आणि नंतर मग बनवायला घेते. तर आता उर्वी आणि श्री दोघं पण झोपली होती. आता टायमिंग होतं दुपारचं 1-1:30 वाजल्या होत्या, त्यावेळेस मी हे बनवायला घेतलं होतं. तर आता मी हे पहिल्यांदा पॅनमध्ये बनवून बघितलं. तर पहिलं एक बनवलं तर ते काही नीट झालं नव्हतं. त्याच्यानंतर मी पॅनमध्ये एकच बनवलं आणि त्याच्यात काय म्हणजे उलटण नीट असं त्याच्यामध्ये घालायला येत नव्हतं, पलटी करायला येत नव्हतं. त्याच्यामुळं मग मी नंतर डोशाचा तवा घेतला आणि त्याच्यामध्ये 1 चमचाभर म्हणजे आपला पोहे खायचा जो चम्मच असतो तर तो 1 चम्मच मी बेसनचं पीठ त्याच्यामध्ये मिक्स केलं आणि नंतर मग चांगले बनायला लागले. तर अशा प्रकारे मी माझ्यासाठी 1-2-3 बनवून घेतले आणि त्याच्यासोबतच सॉस घेतला आणि खाल्ले आणि राहिलेले पीठ श्री आणि उर्वीसाठी दोघांसाठी ठेवलं 1-2 डोशाचं. तर असं आहे माझं आजचं दुपारचं जेवण. तर या तुम्ही सर्वांनी उत्तप्पा खायला. तर चला मग आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.